वास्तू आणि तुमचं आयुष्य याचा परस्परांचा कसा संबंध आहे प्लीज सांगा ना आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना. पण जसं तुम्ही त्या प्रकृतीमध्ये इस्टॅब्लिश व्हायला सुरू होतात, तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्स क्रिएट व्हायला सुरू होतात. तर ह्या बेडरूमच्या बाबत लोक कोणकोणत्या चुका करतात आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून काय उपाय करायला पाहिजे. जसं तुम्ही ब्रह्मस्थान खंडित करशाल, तुम्ही त्या घराच्या भवनचा आत्मा खंडित करशाल, त्या भवनमधनं त्याचा आत्मा बाहेर निघन, तो नुसता एक खंडर बनून राहील. हे सायंटिफिक रिझन आहे की आरसे रादर किती असावेत आणि ते कुठे आणि कसे असावेत. कोणत्या स्टेजला मी एखाद्या वास्तू एक्सपर्टला इन्व्हॉल्व करायला पाहिजे. ठीक आहे, हे तर गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. साऊथला पाठीमागे होती स्मशानभूमी. भविष्यशाला. नमस्कार, भविष्यशालाच्या ह्या पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तुम्ही एपिसोड सुरू होण्याच्या आधी झलक बघितलेली आहे की काय काय एक्सप्लोजिव्ह इन द सेन्स ज्ञानाचं जे एक्सप्लोजन होणार आहे, अशा एक्सप्लोजिव्ह गोष्टी तुम्हाला आजच्याही भागामध्ये ऐकायला पाहायला मिळणार आहेत. पण त्याआधी मी पुन्हा एकदा ओळख करून देणार आहे तुषारजींची. तुषार येलमार सर. तुषारजी खूप सुंदररित्या वास्तू असेल, आयुर्वेद असेल, आपलं तंत्र असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा सुंदर मेळ घालून आपलं आयुष्य कसं छान होईल, आपण ॲट द एंड ऑफ द डे मोक्षाकडे कसे जाऊ, ह्याच्यावरती खूप छान मार्गदर्शन करतात. त्यामुळे मी त्यांना कोणत्याही प्रकारच्या कन्सल्टंटचा टॅग नाही देणार आहे. तर एक असं आपण म्हणू शकतो की आपलं आयुष्य सुंदर करणारा एक मार्ग आपल्याला म्हणून ते आपल्याला सापडलेले आहेत. आणि जसे सर मला भेटलेले, तुम्ही ह्याच्या आधीचा पहिला भाग बघितला नसेल तर मी त्याची लिंक देतो, नक्की बघा. जेव्हापासून सर आलेत ना, प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट ना काही ना काहीतरी नवीन शिकवणारं, नवीन ज्ञानामध्ये भर पाडणार आहे. आणि तोच प्रवास आपण पुढे नेणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण वास्तूमधले जे वेगवेगळे एलिमेंट आहेत, आपण ब्रह्मस्थान बोललो, आपली ड्रॉइंग रूम बोललो, किचनबद्दल बोललो, बाकीच्या गोष्टींवरती सुद्धा बोलणार आहोत. पण मला असं वाटतं की जो विषय आत्ता आपला चालू होता, खरं तर ना तुषारजींबरोबर गप्पा मारताना मला असं वाटतं ना की सगळीकडे कॅमेरे लावावे आणि नुसतं त्यांना गप्पा मारत राहायला हवं. कारण आमचे कॅमेरे ऑफ झाल्यानंतर सुद्धा ते इतकं इंटरेस्टिंग सगळं बोलतात, इतकं फॅसिनेटिंग हे सगळं प्रकरण. सो कुठेतरी आपण ह्याला थोडंसं परत एकदा चौकटीमध्ये बसूयात. आणि ही जी एक नवीन कॉन्सेप्ट, तशी नवीन नाही आहे पण लोकांना ही नव्याने कळते, ती म्हणजे आपले हे जे शरीरामधले जे 3 गुण आहेत, ते वास्तू आणि तुमचं आयुष्य याचा परस्परांचा कसा संबंध आहे प्लीज सांगा ना आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना. माझा बेस गीता. बरोबर. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की रजस, सतव, तमस हे 3च एलिमेंट आहे ज्यांनी हे जगत चालतं. बरोबर. रजस म्हणजे अग्नी, वायू म्हणजे सत्व आणि तमस म्हणजे पाणी. कुठल्याही गोष्टीचा पर्पस सगळ्यात पहिले आपण ओळखून घेतो. रजस म्हणजे काय आहे? रजस म्हणजे अग्नी. जिथे कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये होतं, हा आहे रजस. फॅक्टरीज, इंडस्ट्रीज, रेस्टॉरंट हे झाले राजसिक पर्पस. घर आणि ऑफिसेस, इथे आपला काय विचार असतो की माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांचं चांगलं झालं पाहिजे, म्हणून या घराची नाडी किंवा ऑफिसेसची नाडी सत्वमध्ये पाहिजे. तमस, तमस म्हणजे काय? शिव. शिवचा एंड काय? एंड करणं. इथे गोष्टी एंड होतात, थांबतात. वेअर हाऊस आहे, स्मशान आहे, हॉस्पिटलचा मुर्दाघड जे आहे. काही हॉस्पिटलमध्ये मध्ये आमच्याकडे मागचे एक हॉस्पिटलची केस होती, तिथे जो पेशंट आला की तो वरचाच रस्ता पकडायचा, कारण त्या हॉस्पिटलची नाडी तमसमध्ये होती. आता नाडी मी म्हणतोय ॲट ॲक्च्युअल काय आहे? आपला हा जो बोन आहे ना, हा बोन, इथे एक नाडी जाती. कुठल्याही तुम्ही वैद्यांकडे गेले ना, सगळ्यात पहिले आयुर्वेदिक वैद्य नाडी चेक करतात. मग जेव्हा हे 3 बोटांनी काय करायचं, या नसांवर तुम्ही जेव्हा हात ठेवतात तिथे तुम्हाला कंपन जाणवायला सुरू होतं उजव्या हाताला. तिथे थोडंसं तुम्ही डोळे लावून बघितलं तर 3 प्रकारचे कंपन आहेत. एकदम पहिला जो कंपन आहे तो सापासारखा आहे चालणारा. दुसरा जो आहे तो बेडूक सारखी उडी मारणारा आहे, एकदम ॲग्रेसिव्ह. तिसरा जो आहे तुम्हाला कंपनच जाणवणार नाही. मग अल्टिमेटली तुम्ही त्या ज्या जमिनीवर उभे राहता तेच कंपन तुमच्या हाती लागतं. वाह. कारण आपली बॉडी जी आहे ना, ती एक निसर्गामध्ये कंडक्टर आहे. आपण लँडमधून ऊर्जा घेतो आणि ती परत स्पेसमध्ये टाकतो. त्यालाच आभामंडल म्हणतात, त्यालाच ऑरा म्हणतात. बरोबर. सो जेव्हा तुम्ही एखाद्या जमिनीवर जाता, तिची नाडी चेक करतात, त्यावेळेस तुम्हाला त्या जमिनीवरनं समजून जाईल की ही जमीन रजसची आहे, सतवची आहे की तमसची आहे.
रजसची असली आणि तिथे तुम्ही सात्विक पर्पस साध्य करायला गेला, तुम्हाला प्रॉब्लेम येणार. करेक्ट. सेम शरीराचा आहे. एखादा सत्व प्रकृतीचा माणूस राजसिक माणसासारखा आहार गेन करायला लागला, विचार गेन करायला लागला किंवा व्यवहार करायला लागला तर त्याला प्रॉब्लेम आहे. रजस, सत्व, तमसला आपण रजस म्हणजे हत्ती, सत्व म्हणजे हरिण, तमस म्हणजे हत्ती, सत्व म्हणजे हरिण आणि रजस म्हणजे सिंह. सिंहाची बॉडी मस्क्युलर असते, तसंच राजसिक व्यक्तींची बॉडी थोडीशी मस्क्युलर असते. सत्व व्यक्ती थोडा सडपातळ असतो आणि तमस व्यक्ती थोडासा साईजनी जास्त असतो. पण प्रॉब्लेम आता आजकालचा असा आहे, प्रत्येकाला 0 फिगर पाहिजे, प्रत्येकाला 6 पॅक जास्त पाहिजे. त्याचा प्रॉब्लेम असा होतो, जेव्हा तुमची बॉडी तमस आहे, डबल साईज आहे आणि तुम्ही हरणाच्या शेपमध्ये येता, म्हणजे सत्व प्रकृतीमध्ये येता, तुम्ही बॉडीला तर ते करशाल, पण जसं तुम्ही त्या प्रकृतीमध्ये इस्टॅब्लिश व्हायला सुरू होतात, तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सर सेल्स क्रिएट व्हायला सुरू होतात. कारण की प्रकृतीच अशी बनलेली आहे, यू कांट बी, तुम्ही दुसऱ्या प्रकृतीत राहूच शकत नाही. आणि हे मेन कारण आहे तुमच्या सगळ्यांचं दुःखांचं. वा. हे जे डिप्रेशन होतंय, एकांतपणा वाटतोय, हे जस्ट बिकॉज तुमचा आहार, विचार, व्यवहार दुसऱ्या प्रकृतीमधला आहे. तेच आपण वास्तुशास्त्र आहे. जेव्हा तुमची नाडी, जमिनीची नाडी आणि तुमच्या कामाचा पर्पज एकत्र होतो, तो धंदा चालणारच आहे. बरोबर. जसं जिथे स्लम एरिया आहे, स्लम एरिया म्हणजे काय, तिथे थोडंसं आयुष्य स्टक आहे, थांबलेलं आहे, थांबलेलंच आहे आयुष्य. तर ती जागा मोस्टली तमस असते. मग तिथे ऑफकोर्स दारूचे धंदे किंवा वाईनचे धंदे हे जास्त चालतात, कारण ते त्या प्रोडक्टचं नेचर सुद्धा तमस आहे. मग जमिनीचा नेचर, प्रोडक्टचा नेचर जो एकत्र झाला तर धंदा चालणार. म्हणजे आता मी सोप्या भाषेत जर ह्याच्यावरनं गेस करायचं झालं तर आपण बघतो की जिथे इंडस्ट्रीयल झोन्स आहेत ते म्हणजे रजस. करेक्ट करेक्ट करेक्ट. म्हणजे त्या जमिनीची जी नाडी आहे त्याच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही तिथे गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे यश मिळणार आहे. सो जसं ही झालं रजसचं उदाहरण, तमसचं उदाहरण तुम्ही सांगितलं, सत्वचं जिथे तुमचं घर असायला पाहिजे. सो म्हणून घर आणि कमर्शियल वास्तू ह्याच्यामध्ये कसा फरक आहे हे आज मला कळलं. आता घरच जर रजस नाडीमध्ये असेल, रजस म्हणजे अग्नी, आणि घर जर बाहेर राजसिक नाडीमध्ये असेल, अग्नी काय करते माहिती, जे गोष्ट तुमच्या हातात नाहीये, सगळे प्राकृतिक दुःख अग्नी आणते. घराला आग लागणं, ऍक्सिडेंटल डेथ होणं, मारझोड करणं, खून मारामाऱ्या होणं, हे सगळे अग्नीचे जे प्रकार आहेत, हे सगळे राजसिक जमीन घडवून आणते. मग त्या जमिनीचा तो पर्पजच नाही, तुम्ही तिथे राहायला गेला. आता प्रश्न हा आहे की मी प्लॉट घेऊन ठेवलाय, पण आता मला प्लॉट बदलणं शक्य नाहीये. आजकाल शहरात जमिनींचा किंवा फ्लॅटचे जे आपल्या नाडी बदलता येतात. आता हे कुठून माहीत पडतं? श्रीकृष्ण उज्जैनला जिथे शिकले ते आहे कपिल मुनी. कपिल मुनींनी लिहिलं सामख्या दर्शन. हिंदू धर्माचं सर्वोच्च किताब मी समजतो ते आहे सामख्या दर्शन. सामख्या दर्शन मध्ये 2 पिलर आहेत, पुरुष, प्रकृती. पुरुष म्हणजे तुमच्या बॉडी मधला आत्मा जो कॉन्स्टंट आहे, आणि प्रकृती जी व्हेरिएबल आहे, ती व्हेरी होत राहते. त्याला मी वास्तूसोबत कसं कनेक्ट करतो? एखाद्या बिल्डिंगचा पुरुष कोण आहे? ज्याचा स्लॅब आहे आणि पिलर आहे. तुम्ही खंडित नाही करू शकत त्याला. नाही. आणि प्रकृती म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी आहेत, या वॉल्स आहेत. तुम्ही इंटरनल गोष्टी काही पण चेंज करा, पण यू कांट ट्रीट पिलर्स ऑर स्लॅब. म्हणून तुम्ही ब्रह्मस्थान ट्रीट नाही करू शकत. याचं सायंटिफिक रिझन हे आहे. जसं तुम्ही ब्रह्मस्थान खंडित करशाल, तुम्ही त्या घराच्या भवनचा आत्मा खंडित करशाल, त्या भवनमधनं त्याचा आत्मा बाहेर निघन, तो नुसता एक खंडर बनून राहील. हे सायंटिफिक रिझन आहे. म्हणून मला असं वाटतं की ही खबरदारी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे बिल्डर असतील, मोठे मोठे इंडस्ट्रियल असतील, तुम्ही त्या जमिनीचा पोत लक्षात घ्या, त्याची प्रकृती लक्षात घ्या. त्यांनी काय होईल माहिती आहे का, अनेक असे बिल्डर हे करतात की बाबा मिळतीये जमीन म्हणून पटकन, पण त्याच्यामुळे जी भविष्यात येणारी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात त्रास होऊ नयेत आणि अल्टिमेटली त्यांचं पण कर्म खराब होऊ नये. म्हणून मला असं वाटतं राईट फ्रॉम इन्सेप्शन ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. सो गप्पांना तर छान सुरुवात झालेली आहेच आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये बोलत होतो घरातले वेगवेगळ्या एलिमेंट्सबद्दल, की जिथे आपण ड्रॉइंग रूमबद्दल बोललो, किचनबद्दल बोललो. तसाच आता एक जो महत्त्वाचा एलिमेंट आहे ते म्हणजे आपली झोपायची खोली, बेडरूम. तर ह्या बेडरूमच्या बाबत लोक कोणकोणत्या चुका करतात आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून काय उपाय करायला पाहिजे?
वास्तुशास्त्राच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो. 3 दिशा निगेटिव्ह आहेत. एक म्हणजे पश्चिम आणि वायव्येच्या मध्ये. हां. तुम्ही प्रॉपर ग्रेडेड प्लॅन काढा, लेआउट प्लॅन काढा. 16 दिशांचा प्लॅन पाहिजे. 4 दिशा 8 दिशा काम नाही करणार. बरोबर. पश्चिम आणि वायव्येच्या मध्ये, तिला वेस्ट नॉर्थ वेस्ट म्हणतात. त्या झोनमध्ये सेंटरपासून तिथे जर डोकं असेल तर तो माणूस आत्महत्येचा विचार करतो. त्याचं आयुर्वेदिकचं कारणही मी तुम्हाला सांगतो. दुसरी दिशा पूर्व आणि आग्नेयच्या मध्ये, तिला इंग्लिशमध्ये ईस्ट साऊथ ईस्ट म्हणतात. ती दिशा अँझायटी तयार करते. आणि तिसरी दिशा साऊथ आणि साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि नैऋत्येच्या मध्ये, तिला दक्षिणी नैऋत्य म्हणतात. ती दिशा डिस्पोजल वाढवते. बर. ह्या 3 दिशांमध्ये ॲटलिस्ट झोपू नका. नियम दुसरा किंवा पॉईंट दुसरा, कधी सगळ्यांनी प्रवास केला असेल, रेल्वेने केला असेल, गाडीने प्रवास केला असेल, तुम्ही कंटिन्यू प्रवास करता, तुम्हाला झोप नाही होत. झोप जरी झाली तरी तुम्हाला ती क्वालिटी झोप नाही मिळत. घरी येऊन तुम्हाला प्रॉपर झोप मिळते. मग पाण्याचं बेसिक नेचर काय, लाटा आहेत. हो हो. मग जो माणूस उत्तरी ईशान्य, उत्तरी वायव्य किंवा ईशान्य या 3-4 दिशांमध्ये झोपतो, याला इन्सोमनिया होतो, झोपेचे प्रॉब्लेम होतात. कारण की वॉटर एलिमेंट झोप नाही देऊ शकत. वॉटर एलिमेंट कंटिन्यू मुवमेंट देते. पॉईंट नंबर 3, तुम्ही एखाद्या झोक्यावर झुलत 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 फार सुंदर डोळा लागतो. हो हो. वायू तत्वाचे दिशा एकदम बेस्ट. बरोबर. पूर्व आणि पूर्वीय ईशान्य झोपण्यासाठी छान. तिसरं, आग्नेयमध्ये किंवा दक्षिणमध्ये पण तुम्ही यू कॅन स्लीप. चौथं, पृथ्वी तत्व जी आहे ती कुठल्याही गोष्टीला स्टॅबिलिटी देते. मग जेव्हा तुम्ही तिथे झोपता, तुम्ही स्टॅबिलिटीने झोपू शकता. म्हणून म्हणतात नैऋत्यात कर्ता पुरुषाचा बेडरूम असावा. असं काय रॉकेट सायन्स नाही आहे त्याला. फक्त पृथ्वी तत्व स्टॅबिलिटी देते, तुम्ही स्टॅबिलिटीने झोपशाल तिथे. करेक्ट. आणि 5वं, आकाश तत्व. तिथे तर झोपल्यावर डायरेक्ट तुम्ही परमेश्वरालाच कनेक्ट होतात. मग तीही बेस्ट झाली. सगळं काही चांगलं आहे. डिपेंड करतो तुम्ही काय वापर करता. ज्या निगेटिव्ह दिशा आहे तिथे तुम्ही टॉयलेट ठेवा, झाला वापर. खरंय. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. जसं मी तुमचीच एक रील बघितली होती की आपल्या पूर्वीचं जे वास्तुशास्त्र आहे त्याच्यामध्ये टॉयलेटला घरामध्ये स्थानच नाही आहे. पण आता तर आजच्या घडीला असं शक्य नाही की बाबा टॉयलेट घरामध्ये नाही. सो आणि प्रत्येक घरामध्ये 2 टॉयलेट आहेत. एक कनेक्टेड टू युअर बेडरूम आहे, एक कॉमन टॉयलेट आहे. तर मग अशा वेळेला ह्या टॉयलेट्सना कसं हँडल करावं? सगळ्यात पहिले ना, माझा एक हॅबिट आहे सर, मी कुठलीही गोष्ट सांगतो किंवा मी कुठलीही गोष्ट शिकतो त्याचं पहिले मला लॉजिक समजायला. बिकॉज बाय प्रोफेशन आय एम एन इंजिनियर. बरोबर. ॲक्च्युअली हे टॉयलेट्सच्या पाठीमागचा कॉन्सेप्ट काय आहे, वास्तूमध्ये 45 लँड ऊर्जाज आहेत. जसे मी तुम्हाला ती आध्यात्मिक स्टोरी सांगितली अंबिकासूर आणि महादेवची. ह्या 45 देवतांचे काही ना काही गुण आहेत. टॉयलेटचा कर्म काय, टॉयलेट कुठलीही गोष्ट फ्लश करते. बरोबर बरोबर. मग तुमच्या प्रॉपर्टीमध्ये हे जे 45 लँड एनर्जीज आहेत, 45 देवताच्या ऊर्जा आहेत, या आयडेंटिफाय करण्यासाठी नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आणलं गेलं. वास्तुशास्त्र म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर नाहीये. वास्तुशास्त्र हे 45 देव एनर्जीज आहेत आणि कुठली एनर्जी कुठेही आयडेंटिफाय करायला ह्या दिशा आणल्या गेल्या. अगदी बरोबर. ठीक अगदी आहे. बरोबर. पॉईंट नंबर 2, ज्या देवताच्या झोनमध्ये टॉयलेट आहे तो देवता तुमच्या आयुष्यात उलटा काम करेल. देवता म्हणजे येऊन आपण मूर्ती ठेवली असं नाहीये. देवता म्हणजे ह्या सगळ्या 45 लँड एनर्जी ह्या सबकॉन्शियस माइंडला इंटर रिलेटेड आहेत. समजा मी उदाहरण देतो. उत्तर दिशेला ब्रह्माचं पहिलं तोंड आहे. तुमच्या घराचा सेंटर आहे ब्रह्मस्थान. मग ब्रह्मस्थान म्हणजे ओरिजिन उत्पत्ती. त्यानंतर ब्रह्माचं पहिलं तोंड बाहेर येतं, ते आहे उत्तरेकडे, त्याला म्हणतात बुधर. आणि बुधरचे गुण जे आहे ते माणसाला कर्म करण्याचे विचार देणं. एखादा माणूस हा विचार करतो, यार आपल्याला बिझनेसमध्ये लॉस होतोय पण मी मागं हटता कामा नये, हा जो विचार आहे तो आहे बुधर. तुम्ही ज्या दिवशी इथे टॉयलेट ठेवता तोच बुधर तुम्हाला कर्महीनतेकडे नेतो. मग तुमच्या घरात असा विचार येणार, यार नको करायला, आता लॉस होतोय. हा जो कर्महीनतेचा विचार आहे तो शो करतो बुधरचं माल फंक्शनिंग, कारण तिथे टॉयलेट बसलेला आहे. बरं, टॉयलेट तोडावं का? बिलकुल नाही. ईशान्य दिशा सोडून टॉयलेट सगळीकडे ट्रीटेबल आहे. एक्झॅक्टली. 200-300 रुपयाच्या रेमेडीज आहे, नियर बाय हार्डवेअरमध्ये मिळतात. एक मिस्त्री आणायचा, मेटलच्या पट्ट्या त्याच्या आजूबाजूला टाकायच्या, इझिली ते टॉयलेट ट्रीट होऊन जातं.
आता अजून एक मला जो आपल्या इथं गैरसमजाचा एक मुद्दा आहे तो म्हणजे घरात असणारे आरसे. आरसा हा खूप महत्त्वाचा एलिमेंट आहे की तो कुठे लावावा, काय लावावा, हा खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तो बाबा बेडच्या समोर असू यावं की नाही, तो दक्षिणेकडे असावा की नाही. आता मी माझ्या घराचं उदाहरण देतो. आता माझं कामच असं आहे की मला रोज काय तयार होऊन घरातनं बाहेर पडा, त्यामुळे माझं एक बेसिक हे असतं की घरातनं बाहेर पडायच्या आधी मी दिसलो पाहिजे पूर्ण, मी कसा दिसतोय. त्यामुळे मी माझ्या घराच्या अगदी एंट्रन्स की आता मला बाहेर पडायचं आहे तिथं मी एक मोठा आरसा लावलाय, कारण आफ्टर वेअरिंग शूज कपडे मी कसा दिसतोय हे मला दिसणं खूप गरजेचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आता त्याचं जे फेस आहे ते तर दक्षिणेकडे. तर मग अशा वेळेला घरामध्ये नक्की आरसे रादर किती असावेत आणि ते कुठे आणि कसे असावेत? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही हे सेव्ह करून ठेवा आणि जो तुम्हाला ती गोष्ट सांगेल की आरशाची फेसिंग अशी पाहिजे किंवा या गोष्टीची फेसिंग अशी पाहिजे, तुम्ही त्याला रील दाखवून द्या. पतंजली योग सूत्रांमध्ये लिहिलेलं आहे, जो माणूस कुंडलिनी साधना करतो, तुम्ही सर्च करू शकता कुंडलिनी साधना काय आहे. कुंडलिनी तंत्रचा भाग आहे, एक भाग आहे. जो योगी कुंडलिनीची साधना करतो त्याचं मेजरली मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि नाभी चक्र या 3 चक्रांवर मेजर काम असतं. बरोबर. आणि हे चक्र जे आहे हे एअर प्रेशरवर डिपेंड करतात. म्हणून त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की शौचालयात बसताना किंवा जेवताना तुमचा फेस कुठल्या साईडला कुठल्या सीझन मध्ये पाहिजे, कारण ही साधना ओपन नेचर मध्ये होती. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही घर बांधलं आहे, 4 भिंती आहे, इथे एअर प्रेशरचा संबंधच येत नाही. त्यामुळे तुमच्यासाठी माझ्यासाठी फेसिंग मॅटर करत नाही. कुठल्याच गोष्टीचा, माझं दक्षिणमुखी प्रवेशद्वार आहे, माझं उत्तरमुखी प्रवेशद्वार आहे, सोडून द्या हे सगळं. थोडं स्वतःला अपडेट करत चला. पहिले घराचा ग्रिड काढा आणि ग्रिड काढल्यानंतर 16 दिशात बघा मी कुठली ऍक्टिव्हिटी करतोय किंवा मी जी काही ऍक्टिव्हिटी करतो ती कुठल्या झोनमध्ये येते. कमिंग टू मिरर, आरशाच्या पॉईंटकडे पाण्यात जसं प्रतिबिंब दिसतं, आरशाची फंक्शनॅलिटी प्रतिबिंब दाखवणं. म्हणजे आरसा हा जलचं काम करतोय. बरोबर. जलचे विरोधी कोण आहे? अग्नी आणि पृथ्वी. बस या 2-3 दिशांमध्ये आरसा जाऊ देऊ नका. गेला तरी चालेल, 3 फुटापेक्षा मोठा जाऊ देऊ नका. छोटा आरसा काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम देत नाही. 3 फुटांपेक्षा मोठा जर आरसा असेल मग तो दोष क्रिएट करतो. फक्त आरसा साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय, साऊथ ईस्ट त्यालाच लागून दक्षिणी आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्य या 3-4 दिशांमध्ये आरसा फक्त चालत नाही. तोही मोठा आरसा चालत नाही. छोटा आरसा लावा, तुमची लाईफ कॉम्प्लिकेट करू नका. काय लावायचे तिथे लावा. क्या बात आहे. जाऊयात पुढच्या मुद्द्याकडे. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर जो सर्वसामान्य लोकांच्या डिस्कशनमध्ये येतो आणि त्याच्यावरती खूप गैरसमज आहेत, ते म्हणजे घरातनं जाणारा जिना. आणि जिन्याच्या पेक्षा सुद्धा महत्त्वाचं, जिन्याच्या खाली असणाऱ्या गोष्टी. जिन्याच्या खाली कोणत्या गोष्टी ठेवू नयेत. बऱ्याच लोकांनी मी ऐकलं की बाबा आपण त्याच्यावरती अल्टिमेटली पाय देऊन वरती जातो, म्हणजे आपण त्या गोष्टीला खाली दाबतो. तर हे जिन्याबद्दलची ही जी मिसकन्सेप्शन आहेत, तर एखाद्याच्या घरामधनं जर जिना जात असेल तर तो जिना कसा असावा आणि जिन्याच्या खाली काय असावं? लॉजिक सांगतो. कुठलाही जिना सगळ्यात पहिले बघा, हा क्लॉकवाईज आहे, म्हणजे वरनं जाताना राईटला जाऊन वर जातोय की लेफ्टला जाऊन वर जातोय. क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे एवढं गोष्ट मॅटर करते. जेव्हा आपण स्क्रू फिट करतो तो क्लॉकवाईजनी आतमध्ये जातो. बरोबर. मग जर क्लॉकवाईज जिना असेल तर तो जिना ज्या दिशेत आहे सेंटर पासून त्या दिशेचे गुण दाबतो. आणि जर तो दिशा अँटी क्लॉकवाईज असेल तो जिना त्या दिशेचे गुण वाढवतो. मग जर तुमचा जो जिना आहे तो निगेटिव्ह दिशांमध्ये असेल तर त्याला क्लॉकवाईज बांधा. बर. आणि जर पॉझिटिव्ह दिशांमध्ये असेल तर त्याला अँटी क्लॉकवाईज बांधा. वा सर, तुमच्या गप्पा ऐकलं की असं वाटतं ना की किती म्हणलं तर हे किती सरळ आहे आणि म्हणलं तर हे गोष्टी आपण किती अनभिज्ञ आहोत की त्याची दिशा, त्याचा एलिमेंट, त्याचा विचार केला की त्याचा, म्हणजे मला सगळ्यात छान काय वाटतं माहिती का, तुम्ही हे जे एक्सप्लेन करता की बाबा एखादी गोष्ट निगेटिव्ह जरी असेल ना तरी तुम्ही त्याचा वापर कसा करून घेताय ना ते खूप महत्त्वाचं आहे. तसं कुठलंच चांगलं नाही वाईट नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करताय ते खूप मॅटर करतं. सो आता मला पुढच्या टप्प्याकडे जाऊन तुम्हाला विचारावंसं वाटतं की मला आज एखादं घर घ्यायचं असेल, जर मला एखादी फॅक्टरी बांधायची असेल तर कोणत्या स्टेजला मी एखाद्या वास्तू एक्सपर्टला इन्व्हॉल्व करायला पाहिजे? कुठल्याही स्टेजला करू शकता.
ऑफकोर्स फॅक्टरी म्हणलं की तुमची हेवी इन्व्हेस्टमेंट लागते. आय वुड सजेस्ट की एक ढंग का वास्तू कन्सल्टंट ढूंढ लो. मी म्हणत नाही की मलाच बोलवा, कारण स्वतःची ब्रँडिंग कधीच स्वतः करू नये. नाही करू नये. एका ढंगच्या वास्तू कन्सल्टंटला बोलवा, ॲटलिस्ट फॅक्टरीच्या इनिशियल स्टेजला. कारण फॅक्टरीचे जेव्हा तुम्ही प्लॅन पास करतात, लोनला ते प्लॅन्स द्यावे लागतात आणि मग नंतरनं हे इक्विपमेंट इकडे ठेवा, ते इक्विपमेंट तिकडे ठेवा, इट माइट रिक्वायर्ड हेवी कॉस्ट. मग ॲटलिस्ट ते वाचेल. पण घराच्या, मी म्हणेल ज्या दिवशी प्रॉब्लेम त्या दिवशी नारायण. वा 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 वा, ज्या दिवशी प्रॉब्लेम त्या दिवशी नारायण. वा, परत पुन्हा एकदा आपण नारायणावरती आलेलोच आहोत. सो गप्पांचा प्रवास पुढे न्यायचा आहे आणि मला आता यायचं आहे तुमच्या काही इंटरेस्टिंग केस स्टडीजकडे, की अशा काही केस स्टडीज की जिथे तुम्ही खूप छान लोकांना रेमेडीज दिल्या आहेत, त्यांचं आयुष्य सोपं झालं आहे. सो अशा 2-3 मला एक केस स्टडीज तुमच्याकडनं ऐकायला नक्की आवडतील. एक केस स्टडी आहे. 22 मजल्याचे 3 टॉवर आहेत आणि सडनली काय ॲक्च्युअल जो लेआउट आहे ह्या साईडच्या नॉर्थला आहे डोंगर. बरं. वास्तुशास्त्राचा बेसिक नियम आहे की नॉर्थ तुमचा डाऊन पाहिजे, साऊथ हाईटला पाहिजे. नॉर्थ आणि ईस्ट डाऊनला पाहिजे, पाण्याच्या दिशा आहेत या सगळ्या. आणि साऊथ आणि वेस्ट हा अप साईडला पाहिजे. पण इकडे केस झालं उलट. नॉर्थला डोंगर गेला, साऊथ डाऊन झाला. आणि जशी त्यांनी नॉर्थ ईस्टला पहिली बिल्डिंग बांधली, काम थांबलं, कारण पाण्याच्या दिशा हाईटला गेल्या. मग आता माझ्यासाठी हे ठीक आहे, हे तर गोष्टी आपण मॅनेज करू शकतो. साऊथला पाठीमागे होती स्मशानभूमी. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, स्मशानभूमी असं काही घाबरायचं काही कारण नाही, पण स्मशानभूमी तमस आहे आणि तमस म्हणजे पाणी. अगेन साऊथमध्ये तिने पाणी इस्टॅब्लिश केलं. कुठलीही गोष्ट जेव्हा तयार होती तिला अग्नीची गरज असती. तुमची फॅक्टरी बंद पडली असेल, घर बंद पडलं असेल, 100% अग्नीमध्ये तुम्ही बोरिंग मारलेली आहे किंवा तिथे खड्डे. तर तिथे माझ्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग होतं, कारण नॉर्थ ईस्टला जी बिल्डिंग बांधली, मग सगळ्यात पहिले आम्ही काय केलं, त्यांना म्हणलं ही बिल्डिंग करंटली थांबवा. निगेटिव्ह एंट्रन्स होती, ईशान्य दिशेची एंट्रन्स आहे ती निगेटिव्ह. 4 कार्डिनल ज्या डायरेक्शन आहे, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट, म्हणजे आग्नेय, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, ह्या 4 दिशा निगेटिव्ह आहेत एंट्रन्सला. तर ती जी एंट्रन्स सिंपल ॲल्युमिनियमच्या पट्टीने आम्ही ट्रीट केली, 200-400 रुपयाची पट्टी. आणि ती ट्रीट केली. सगळ्यात पहिले साऊथची बिल्डिंग उचलली. साऊथची बिल्डिंग उचलली, त्यांचं काम सुरू झालं. बुधर देवता जो आहे तो ॲक्टिवेट केला. कॉपर पिरॅमिड वापरतो आपण. पिरॅमिड फक्त ओपन लँडमध्येच मी यूज करतो. मी कुठल्याही घरात वगैरे काही करत नाही. 100-200 रुपयाचे तेही पिरॅमिड आहे. कारण पिरॅमिड तुम्ही जिथे लावतात ते ॲम्प्लिफाय करतं तिथली एनर्जी 108 टाइम्स, 108 टाइम ऊर्जा ते वाढवतं, कलेक्ट करतं तिथनं. मला बुधर देवता जो कर्म प्रदान करतो, ती साईट बंद पडली होती, तिचं कर्म चालू करायचं होतं. मी बुधर देवताला ॲक्टिवेट केलं. देवता म्हणजे सिद्धी वगैरे असं काही नाही, सिंपल आहे ते. साऊथची बिल्डिंग उचलायला सुरू केली. मग देन येतात, मग काम वगैरे व्यवस्थित सुरू झालं. आणि मग त्यांचं जे ऑफिस आहे मी ईस्टला टाकून दिलं. ईस्ट दिशा जी आहे ती कनेक्टिव्हिटी देते. जर सेल्स करायचं असेल तर त्या माणसाला ईस्टला बसावं लागतं. मग ईस्टला जसं ऑफिस केलं, हळूहळू बुकिंग्स वगैरे 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 येत गेल्या. आणि देन मग आता प्रश्न राहिला स्मशानभूमीचा, सगळ्यात मोठा प्रश्न. तर स्मशानभूमी एक अशी गोष्ट आहे की जी फिअर क्रिएट करते. येणारा प्रत्येक जो कस्टमर आहे त्याच्या मनामध्ये ती जमिनीचं कंपन जे आहे ते फिअर क्रिएट करतं, थोडीशी प्रॉब्लेम क्रिएट करतात. मग तिथे येतं तंत्रचा भाग. आता मी ऑनलाईन तर त्या मेथड नाही सांगू शकत, बिकॉज तंत्र अगेन फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो, तंत्र जो आहे ना तो काय करतो, स्पीड वाढवतो. फिजिक्स काय सांगतं, जेव्हा एखादी गोष्ट, हे जे व्हाईट सायन्सेस आहेत, व्हाईट तंत्र आहेत, ॲस्ट्रोलॉजी आहे, वास्तू आहे, हे एका व्हेलॉसिटीने जातात. व्हेलॉसिटी इज ऑलवेज युनिडायरेक्शनल, एका दिशेने ते जाते. पण तंत्र जो आहे तो स्पिरिच्युअल स्पीड इतका वाढवून टाकतो आणि स्पीड कॉजेस ॲक्सिडेंट्स. मग त्याच्यामुळे इथे एक गुरु लागतो, इथे एक तुम्हाला प्रॉपर प्रिकॉशन्स पाळायला लागतात.
तंत्र इज नॉट लिंबू मिरची. नाही. मेटल्स थ्रूच त्या रेमेडी केल्या. बट मग तशी साईट ती सुरू झाली. इट वॉज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग केस फॉर मी. दुसरी केस अशी की एका फॅक्टरीमध्ये त्यांचा कॅश फ्लो ब्लॉक होत होता. साऊथ ईस्टमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट होता. सिम्पल. मग मी म्हणलं की जर पाहिजे ते 100% तर मग काढूनच टाका ना. पण ते म्हणले सर नाही काढू शकत, याला 1.5 कोटी रुपये खर्च केलेले आहेत आम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांटला. तिथे 5-6 वास्तू कन्सल्टंट येऊन गेले होते आणि त्यांनी तीच रेमेडी दिली होती. तर मग मी काय केलं, समजा की 2 फोन आहेत माझ्याकडे, ठीक आहे, किंवा एक फोन आहे, त्याचं सेंटर जर एक पकडलं तर सिंगल सेंटर येईल. पण जर मी 2 फोन लावले तर ते सेंटर शिफ्ट होईल. हो. त्याचप्रमाणे जो प्लॉट होता तो प्लॉट मी मेटल्सने वेगवेगळा केला. दोघांचे ब्रह्मस्थान शिफ्ट झाले, दोघांना एंट्र्या वेगवेगळ्या दिल्या आणि साऊथ ईस्टची दिशा ती ईस्टमध्ये आली. तो ट्रीटमेंट प्लांट वा, विदाऊट एनी तोडफोड, विदाऊट एनी खर्च ईस्टमध्ये आला, येऊन गेला तो. वा. मला ह्या संदर्भात तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता हे जी साधी सिंपल सोल्युशन्स आहेत, अर्थात त्याच्यामागे खूप शास्त्र आहे, अभ्यास आहे, बट डू यू फील दॅट की आज आपण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो, कारण मी तुमचे इतके स्पष्ट व्हिडिओ बघितलेत आणि तुमचं हे स्पष्ट तुम्ही सांगता की मी तोटके किंवा मी सोल्युशन्स विकत नाही, पण तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की आजकाल ह्या गोष्टी थोड्याशा फिअर सेलिंगवरती विकल्या जातात आपल्या इथे? सर मला असं वाटतं, मला हे शास्त्र जे आहे ते श्रीकृष्णाकडूनच सगळे आले आणि श्रीकृष्ण ह्या जगातला सर्वात श्रीमंत. मग मला असं वाटतं हे शास्त्र ज्यांनी इम्प्लिमेंट करावे त्यांनी सगळ्यात श्रीमंत व्हावं. पण आता मी बघतो की हे पिरॅमिड वीक, मग हे तंत्र वीक. पण ठीक आहे, आता ज्याचं त्याचं कर्म आहे. मी तरी ॲटलिस्ट मी ती शपथ घेतली होती की मी तरी आजपर्यंत मला ती वेळ नाही आली आणि असं करणारही नाही की एखादी मला ह्या जगातला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बनायचं हे माझा प्रयास आहे. बरोबर. कारण ज्याच्या हाती रिझल्ट आहे तो खरा असतो. मग वेदर तुम्ही काही परफॉर्म करा, तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमधून रिझल्ट द्या, तुम्ही न्यूमरोलॉजीमधून रिझल्ट द्या, तुम्ही वास्तूमधून रिझल्ट द्या, कुठलंही शास्त्रातनं तुम्ही रिझल्ट द्या, तुम्हाला लागेल तेवढी फी मागा. पण त्यानंतर तुम्ही असं नका करू की एवढी फी घेतल्यानंतर परत ही पैसे रेमेडीला लागेल, ते पैसे रेमेडीला लागेल. हे कुठेतरी मग समोरच्याच्या मनात संभ्रम निर्माण करतं, यार हे वर्क करतं का? मग रेमेडीलाच वर्क करायचं असतं तर मग शास्त्रांचं काम काय असतं? बरोबर. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, वास्तुशास्त्रामध्ये रेमेडी नावाचा प्रकारच नाही. रेमेडी मी स्वतः डिझाईन करतो. बरं, आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, बिझनेसमध्ये प्रचंड लॉस झाला होता आणि बिझनेसमध्ये असा लॉस झाला होता की त्या माणसाला डायरेक्शन्स दिसत नव्हते. त्यांचं प्रॉब्लेम स्टेटमेंट हे होतं की सर मी काय करू, माझ्या आयुष्यामध्ये मला काहीच दिसत नाही आहे, सगळे आता मी तर कर्जबाजारी झालो आहे पूर्ण, मला सगळं संपलं आहे माझं. मी सगळ्यात पहिले त्याला हे सांगितलं की ईशान्य दिशेमध्ये काय आहे, बिकॉज ईशान्य दिशा आहे ब्रेनची. त्याच्या घरामध्ये त्यांनी स्टोर रूम केला होता ईशान्येला. मी त्यांना सांगितलं की ईशान्य दिशा रिकामी करा पूर्ण. रेमेडी सांगतो कशी डिझाईन केली. गरुड जो आहे ना, गरुड हा अर्थ एनर्जीज बॅलन्स करतो. गरुड पक्षी जो आहे हा भूऊर्जा बॅलन्स करतो. भूकंप येण्याच्या फार अगोदर गरुडाला समजून जातं की भूकंप, तो डायरेक्ट वर जातो. गरुड वाहन कोणाचं आहे? विष्णू. मग गरुड जिथे असतो तिथले अर्थ एनर्जीज बॅलन्स असतात. मी त्याच्या ईशान्य दिशेला गरुड ठेवला. यांनी काय झालं का, असा काय मोठा चमत्कार नाही झाला, पण गरुड जसा ठेवला त्याच्या अंतर्मनाने त्या गोष्टीची प्रॉपर्टी पिक करायला सुरू केली. आणि मी ईशान्य दिशेत ठेवला, ईशान्य दिशा ब्रेनची. 15-20 दिवसांनी ते माझ्याकडे आले. त्यांनी एक प्रॉपर फॉर्मॅट लिहून आणला. मला ही फॅक्टरी टाकायची आहे, मला एवढे लेबर लागतील, मला लोन इकडून मिळेल, हे मी इकडून माझं साहित्य इक्विपमेंट. तेव्हा मला समजलं की ही रेमेडी काम करते. मग मी तशा रेमेडीज डिझाईन करायला लागलो. सो रेमेडीचा हा पार्ट कधीच नाही, पार्ट तर खरा बॅलन्सिंगचा आहे. वा. रेमेडीचा पार्ट नाही. आणि बॅलन्सिंग म्हणलं की आपलं नारायण आलेच. प्रश्नच नाही. सो खरंच गप्पा खूप मारायच्या आहेत आणि खूप विषयी आहेत, त्याच्यासाठी तुषारजींना आपण वारंवार बोलवणार आहोत. पण आजचा हा भाग संपवण्याच्या आधी मला तुमचा हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना, ह्या तुमच्या ॲटिट्यूडमध्ये, ह्या अप्रोचनी तुम्ही माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आत्ता प्लीज सांगा की त्यांनी वास्तुशास्त्राकडे किंवा ह्या सगळ्या शास्त्रांकडे कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे. मला असं वाटतं
थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बोलेल. भारतीय वेडे आहेत. म्हणजे का वेडे आहेत? त्यांना त्यांच्या शास्त्रांची जाणीव नाहीये. हे शास्त्र काय जादू करू शकता. हे तर तुम्ही अगदी म्हणजे खरं. माझं ॲटलिस्ट एक ड्रीम आहे. माझा जोपर्यंत शेवट होईल मला एक मोठं गुरुकुल बांधायचं आहे आणि मला हे दाखवून द्यायचं आहे की वास्तू कन्सल्टंट हा जो प्रोफेशन आहे हा वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह आणि वन ऑफ द मोस्ट टॉप मोस्ट जो प्रोफेशन आहे तो आहे. बिकॉज वास्तूवाल्याकडे जो जातो ना तो सगळे पद सोडून देतो. चांगले चांगले वास्तू चांगल्यासाठी मी वास्तू केलेला आहे. मिनिस्टर्स आहे किंवा पॉलिटिशियन्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळ्यांसाठी वास्तू केलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही एक रिझल्ट देता ना तुम्ही परमेश्वर होऊन जाता. वा, खरंय. कारण परमेश्वर त्याच्याच हाती येतो जो रिझल्ट देतो, जो प्रामाणिकपणा ठेवतो. बरोबर. मी मगाशी जसं म्हणलं रेमेडीचा काही खेळ नाहीये. खेळ हा अंतर्मनाचा आहे. खेळ हा भावाचा आहे. भाव जे आहे इमोशन्सचा आहे. तुम्हाला जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल वाटतं ना यार ह्या माणसाला मी रिझल्ट दिला पाहिजे. पैशाचा तो ट्रान्झॅक्शनचा तो प्रश्न तो तर नंतरचाच राहिला की माझ्याकडे आलेला मी एकच गोष्ट लिहून ठेवलेली आहे की माझ्याकडे येणारा माणूस ह्याला मला 1000% रिझल्ट द्यायचा आहे. एनिवे काही येऊ दे. मग जेव्हा तुमचा हा विचार असतो ना तिथे स्वतः परमेश्वर आलेला असतो आणि तुमच्याकडे असाच माणूस येतो ज्याला रिझल्ट येणार आहे. आणि अशा माणसाकडेही जाऊन तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला तर समजून जा परमेश्वराला नाही पाहिजे तुम्हाला रिझल्ट. सो मी सगळ्यांना एकच सांगेल की थोडंसं लॉजिकली विचार करा. आपण जेव्हा म्हणतो की माझी या गोष्टीवर श्रद्धा नाहीये त्यावरूनही आम्हाला समजतं की या घरामध्ये कुठल्या साईडला वास्तू दोष आहे. कारण जो फायर एलिमेंटचा असेल तोच कर्मयोगी असतो. तो एअर एलिमेंट सारखा वागू नाही शकत. हे तत्व आहेत. आणि तत्व जेव्हा समजतात ना तुम्हाला लाईफ जेव्हा समजते ना मजा येते लाईफ जगायला. मग तुम्हाला सुसायडल थॉट्स नाही येणार. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या शास्त्रांनी समजायला सुरू होतात आणि एक लाईफची मजा येते. मी नाही म्हणत वास्तुशास्त्र इम्प्लिमेंट केलं 50 वर्षाचं आयुष्य 150 वर्ष होऊन जाईल. 50 वर्ष घालवशाल ना खुशाल मजेत घालवशाल. तुमच्या डेस्टिनीमध्ये जेवढे काही असेल तेवढं तुम्हाला भोगायला मिळेल आणि तुम्ही मोक्षकडे वाटचाल करशाल. म्हणूनच मी म्हणलं ना की गप्पाच्या सुरुवात मला त्यांना इंट्रोड्यूस नाहीच करायचं वास्तुशास्त्र विशारद किंवा असं आहे. आपलं आयुष्य तुम्ही सगळ्या पद्धतीने कसं सुंदर करू शकता हे मार्ग दाखवणारा एक म्हणतो ना मार्गस्थ असतो ना एक जो आपल्याला एक दीपस्तंभ असतो तो कसा आपल्याला सांगत असतो की तुम्ही इकडे जा इकडे प्रकाश आहे. सो तो रोल ते प्ले करतात. अजून खूप विषय त्यांच्याशी बोलायचे आहेत. मला तर आत्ता इथे बसल्या एपिसोड दिसत आहे की बाबा गीतेवरती मला त्यांच्यावर एपिसोड करायचे आहेत, मॅनिफेस्टेशनवरती मला त्यांच्यावर एपिसोड करायचे आहेत, ज्या 16 दिशा सांगितल्या, जे 45 देवता सांगितले, हे सगळं इतकं इंटरेस्टिंग आहे. सो ह्या सगळ्या विषयांवरती मी ऑलरेडी त्यांची मुख ही संमती मानून मी त्यांना सांगितलं की ते येणार आहेत परत आपल्याशी गप्पा मारायला. सो तुषारजी तुम्ही आज इथे आलात. आजच्या पुरतं हा गप्पांचा प्रवास जरी थांबवत असला तरी तुम्ही परत येणार आहात, परत गप्पा मारणार आहात. तर त्याच्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि जे व्ह्युअर्स आत्ता बघतायत त्यांना हे भाग कसे वाटत आहेत हे नक्की सांगा. तुम्ही स्वतःमध्ये तत्व ओळखू शकताय का? तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स आढळत आहेत का? आणि असेच जर तुमच्या मनात हे अनेक प्रश्न असतील तर ते आमच्यापर्यंत मी हा जो खालती व्हॉट्सॲप नंबर देतोय त्याच्यावरती देत राहा. तुमच्या मनातले विचार आमच्यापर्यंत पोहोचवत राहा जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरं मी तुषारजींकडनं पुन्हा घेऊन टाकेन. चला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुषारजी जाता जर तुम्हाला काही बोलायचं तर बोलू शकता. मी एवढंच बोलेल की हेल्दी राहा, प्रॉस्परस राहा, निराश होऊ नका. थोडंसं स्पिरिच्युअलिटीचा थोडा तुम्ही आधार घ्या. तुम्ही कितीही म्हणा की माझी श्रद्धा नाही आहे किंवा माझं हे नाही आहे. ज्या दिवशी परिवारी स्वतःच्या रक्ताच्या नात्यांवर ज्या दिवशी संकट येतं, ज्या दिवशी आपला माणूस हॉस्पिटलमध्ये असतो त्या दिवशी आपल्याला समजतं की ह्या परमेश्वराचा रोल काय आहे या सृष्टीमध्ये. ॲब्सोल्युटली. तुम्ही कितीही म्हणा मग तो करोडपती असू द्या, लखपती असू द्या किंवा त्याच्याकडे पैसे नसू द्या. सो कीप बिलिव्हिंग, विश्वास ठेवा. आणि कधी कधी काय होतं की आज आपण चांगलं शिकतोय, आपलं एज्युकेशन चांगलं होतं आहे. एज्युकेशन ह्याच्यासाठी नाही की तुम्ही हे म्हणाल की ह्या गोष्टी काही नाही. एज्युकेशन ह्याच्यासाठी आहे की ही गोष्ट अशी तर ह्याच्यामध्ये काय गोष्ट आहे की ती गोष्ट तशी. वा, खरं खरं खरं. ॲट ॲक्च्युअल एज्युकेशन ह्याच्यासाठी. आणि एज्युकेटेड आहात तर एज्युकेशन जर करत असाल तर एज्युकेटेड सारखं बिहेव करा. आणि ट्रस्ट युअर डेस्टिनी, ट्रस्ट युअर ईश्वर आणि सत्कर्म करत राहा, इमानदारी बाळगा. यामध्येच गीतेचा परमेश्वर आहे. वा.
भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत भविष्यशालाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.